गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी असे मुगाचे सूप. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. इथे मी रात्रभर भिजत ठेवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत. हे मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजायला ठेवले होते. तुम्ही बघू शकता मूग चांगल्या प्रकारे भिजले गेलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. त्यामध्ये एक हिरवी मिरची, थोडंसं अद्रकचा तुकडा, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकूयात आणि हे मिक्सरला आपण फाईन असं वाटून घेऊयात. एकदम बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे थोडंसं पाणी पण टाकून तुम्ही वाटू शकता. इथं मी थोडंसं जिरं आणि लसूण घेतलेलं आहे. ते मी हलकंसं असं भाजून घेत आहे तव्यावरती. आणि इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आपण हेल्दी असं सूप बनवत आहोत, त्यामुळे तेलाचा अगदी कमी प्रमाणात वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण मगाशी रोस्ट करून घेतलेली जिरा आणि लसूण टाकलेला आहे. आता आपण त्यामध्ये जे आपण हिरवे मूग वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकणार आहोत. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला सूप जाडसर किंवा पातळ हवं असेल त्याप्रमाणे करू शकता. तर मी इतपत पातळ केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये काळी मिरी वाटून टाकलेली आहे, कोथिंबीर टाकूयात आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. अगदी कमी टाकलं तरी चालेल. आणि आता आपल्याला हे 20 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. तर हे सूप खूप हेल्दी असं सूप आहे. तुम्ही हे रात्री जेवणाऐवजी हे पिऊन झोपलात तरी तुम्हाला सकाळपर्यंत भूक लागत नाही आणि वेट लॉसला पण हे सूप मदत करतं. आपण वरतून थोडेसे रोस्ट केलेली जिरे आणि लसूण टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. वेळेअभावी मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत नाही आहे, तरी पण मी अल्टरनेट डे व्हिडिओ अपलोड करण्याचा ट्राय करेन. तर तुम्ही बघू शकता एकदम आपलं हेल्दी असं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की करा. तर चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.